शरीरामधून काढलेल्या लोखंडी चाकूच्या तुकड्याचा फोटो समोर आलेला आहे। डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून चाकूचा तुकडा बाहेर काढला। सैफच्या पाठीमधून 6.35 सेंटीमीटरचा चाकूचा तुकडा बाहेर काढण्यात आलेला आहे। हेक्सा ब्लेड आहे। चाकू आणखी खोल गेला असता तर गंभीर दुखापत झाली असती असं डॉक्टरांनी म्हटलेलं आहे। तर सध्या सैफ अली खानच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होते। सैफला आयसीयू मधून आता विशेष कक्षामध्ये ठेवल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे। ही दोन दृश्य आपण या ठिकाणी पाहतो। रात्री 1:37 हा आरोपी इमारतीमध्ये त्याने प्रवेश केला। या पायऱ्यांवरून चढूनच त्याने प्रवेश केला। त्यावेळेला त्याने चेहऱ्यावर अशा प्रकारे फडका बांधलेला होता। तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की रात्री 2:33 आरोपी जेव्हा बाहेर पडला तेव्हाची ही दृश्य आहेत। त्यामध्ये त्याचा चेहरा स्पष्टपणे दिसतो। याच आरोपीचा शोध सध्या पोलीस घेत आहेत। सैफ अली खानवर झालेल्या हल्ला प्रकरणात एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। शाहिद असं ताब्यात घेतलेल्या संशयिताचं नाव आहे। या संशयिताची मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरू आहे। सिमिलर दिसणाऱ्या व्यक्तीला सध्या चौकशीसाठी आणलं गेलेलं आहे। तो संशयित म्हणून त्याला अटक केलं गेलेलं आहे। जो काही आरोपी आहे त्याला विविध सीसीटीव्हीच्या मार्फत त्याला ट्रॅक केलं जातंय आणि त्याची मूवमेंट ही लक्षात येते। त्यामुळे लवकरच तो देखील पकडला जाईल। सैफ अली खानच्या इमारतीतील नवा व्हिडिओ सुद्धा समोर आलाय। आरोपी इमारतीत जातानाची ही दृश्य सीसीटीव्हीत कैद झाली आहे। काल आरोपीचा इमारतीच्या पायऱ्या उतरतानाचा एक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला। तर नव्या व्हिडिओत चेहरा झाकून आरोपी इमारतीत प्रवेश करताना दिसतोय। मध्यरात्री 1:37 आरोपीनं इमारतीत प्रवेश केला। तर मध्यरात्री 2:33 आरोपी इमारतीतनं खाली उतरल्याचं पाहायला मिळतंय। आरोपीची ओळख पटवण्यासाठी पोलीस खान कुटुंबाची मदत घेणार आहेत। खान कुटुंब आणि घटनास्थळी उपस्थित असलेल्यांची पोलीस मदत घेणार आहेत। ताब्यात घेतलेल्याची ओळख पटल्यास पोलीस त्याला अटक करणार आहेत। अभिनेत्री करीना कपूरचा जबाब नोंदवला जाण्याची सुद्धा शक्यता आहे। घटनेसंदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी तिचा जबाब नोंदवला जाण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। सैफच्या घरात आरोपीचा जबरदस्तीनं शिरण्याचा कोणताही प्रयत्न दिसत नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। सैफच्या घरी किंवा घराबाहेर कुठेही सीसीटीव्ही नाहीयेत। आरोपीचे फुटेज इमारतीच्या पायऱ्यांजवळच्या कॅमेऱ्यातनं मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। हल्लेखोराला कर्मचाऱ्यांपैकी कुणी घरी प्रवेश दिला का याचाही शोध सुरू आहे। घटनेच्या काही मिनिटं आधीच करीना घरी परतली होती अशी माहिती सूत्रांची आहे। 3 महिला नोकर, 1 पुरुष नोकरासह करीनानं सुद्धा हल्लेखोराचा सामना केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर सैफला रुग्णालयात नेत असतानाच हा हल्लेखोर पळ काढण्यात यशस्वी झाल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे। सैफच्या शरीरातून काढलेल्या लोखंडी चाकूच्या तुकड्याचा फोटोही आता समोर आला। डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून हा चाकूचा तुकडा बाहेर काढलाय। चाकू आणखी खोल गेला असता तर गंभीर दुखापत झाली असती असं डॉक्टर नितीन डांगे म्हणाले। पण सेरिब्रोस्पायनल फ्लुइड होतं ते लीक होत होतं। ऑब्जेक्ट काढला आणि ते लिकेज होतं त्याला आम्ही सुचर करून रिपेअर केलेलं आहे। ते रिकव्हरी खूप छान प्रकारे करतायत। ते बोलतायत। त्यांना नॉर्मल डाएट चालू केलेला आहे। त्यांना मी चालवून पाहिलेलं आहे। ते चालतायत। कुठलेही पॅरालिसिस किंवा काही इंजुरी परमनंट डॅमेज नाही आहे। त्यांच्या पाठीमध्ये शार्प ऑब्जेक्ट लॉज होता तरी ते चालत आले होते। ते चालू शकत होते। ते रिक्षाने आले असं आम्हाला कळलेलं आहे। पण आत्ताची जी परिस्थिती आहे आम्ही खूप खुश आहे की ते चांगले रिकव्हर करतायत आणि ईश्वरचरणी प्रार्थना आहे की ते लवकर डिस्चार्ज त्यांचा कधी डिस्चार्ज होईल? आता किती दिवसाचा बेड रेस्ट आहे? त्यांचा प्रोग्रेस बघून आम्ही डिसिजन घेणार आहोत। सैफच्या शरीरातून काढण्यात आलेला हेक्सा ब्लेडचा तुकडा पोलिसांनी ताब्यात घेतला। लीलावती रुग्णालयात डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून हेक्सा ब्लेडचा हा तुकडा बाहेर काढलाय। सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीकडून शाहरुखच्या घराची सुद्धा रेकी केल्याची माहिती सूत्रांनी दिली। वांद्रे परिसरातील आणखी एका उच्चभ्रू इमारतीमध्ये सुद्धा चोरीचा प्रयत्न झालाय। चोरानं सुरक्षा रक्षक आणि सोसायटीच्या मालकांना धमकीही दिली आहे। 5 जानेवारीला इमारतीमध्ये चोरी करण्याचा प्रयत्न झाला होता। यावेळी सुरक्षा रक्षकांनी एका चोराला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलाय। तर एक चोर मात्र फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे। वो रॉबर फिर मेरी बिल्डिंग के गेट पे आया और मेरे सिक्योरिटी गार्ड को धमकी देके गया। 5 को 2 रॉबर्स आए हमारे पास, पुलिस ने जो इनको रात को छोड़ दिया था, और 12 तारीख को फिर उन्होंने अटेम्प्ट की रॉबरी हमारे टावर पे। तो दिस इज व्हाट इज